मालवणी मसाला बनवण्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी मी हे सर्व सामान घेतले आहे. त्याचे मी प्रमाण तुम्हाला दाखवणार आहे. कालच्या व्हिडिओमध्ये मी मिरच्यांचे प्रमाण सांगितले होते. ही बेडगी मिरची मी 2 किलो घेतली आहे आणि ही गुंटूर मिरची अर्धा किलो आणि काश्मीरी मिरची अर्धा किलो. ही सर्व वाळवून देठ काढून मी भाजून घेतली आहे. त्यासाठी दुसरे सामान काय लागणार ते सांगते. 3 किलो मिरचीसाठी हे अर्धा किलो धणे घेतले आहेत. जिरे 100 ग्रॅम घेतलं आहे. हे शहाजिरं 10 ग्रॅम, मिरी 300 ग्रॅम, बडीशेप 50 ग्रॅम, मोहरी 60 ग्रॅम, दालचिनी 80 ग्रॅम, खसखस पाव किलो, खडा हिंग 50 ग्रॅम घेतला आहे. त्यातील 4 खडे मी मसाल्यामध्ये बारीक तुकडे करून भाजून घेणार आहे आणि 1 खडा नंतर मसाल्यावर ठेवण्यासाठी. मसाला वेलची 25 ग्रॅम, दगडफूल 50 ग्रॅम, चक्रीफूल 30 ग्रॅम, हळकुंड 200 ग्रॅम, हिरवी वेलची 80 ग्रॅम आणि मेथी 50 ग्रॅम. तिरफळ 50 ग्रॅम घेतले आहेत. हे कोकणात मिळतात. ही वाळलेली दालचिनीची फळे आहेत. ही ऑप्शनल आहेत. 20 पाने तमालपत्र घेतले आहेत, वाळवून भाजून घेतले. 4 जायफळ घेतलेत, हे तुकडे करून घेणार. हळकुंड फोडून तुकडे करणार, दालचिनी फोडून तुकडे करणार आणि हे सर्व साहित्य भाजून घेणार आहे. सर्व मिरच्या भाजून झालेल्या आहेत. हे सर्व साहित्य कढईमध्ये थोडे थोडे करून भाजून घेऊन सर्व एकत्र करून मिरची वेगळी आणि हा सगळा भाजलेला हा मसाला वेगळा घेऊन जायचा आणि ते सर्व मसाला कुटून आणायचा आहे. असे हे सर्व मालवणी मसाल्याचे साहित्य.